उपराजधानीमध्ये म्हणजे नागपूरमध्ये सुरू झालेला आहे। नुकत्याच निवडणुका पार पाडल्या, त्याच्यानंतर नवीन सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे। यापूर्वी 2.5 वर्ष आपण घटनाबाह्य सरकार पाहिलं आणि त्याच्यानंतर या निवडणुकांचा जो काही निकाल लागला हा सगळ्यांनाच अनाकलनीय आणि अनपेक्षित होता किंवा आहे। त्याच्यामुळे जनतेत या सरकारला ईव्हीएम सरकार म्हणतात। तर अशा या जनतेच्या शब्दात ईव्हीएम सरकारचं हे पहिलं अधिवेशन आहे। साहजिकच आहे, या सरकारला आमच्या शुभेच्छा आहेत। या सरकारकडनं जनतेच्या बऱ्याच अपेक्षा आता नाईलाजाने जनता करते, कारण आपण पाहिलं की काही गावांमध्ये जो काही निवडणुकींचा निकाल लागला त्याच्या विरुद्ध आंदोलनं सुरू झालेली आहेत। एकूणच काय की विजयाचा आनंद कुठे दिसला नाही। काल परवाकडे मंत्रिमंडळाचा विस्तार जरूर झाला, पण मंत्रिमंडळाच्या विस्तारापेक्षा मंत्रिमंडळाच्या वजाबाकीची चर्चा अधिक रंगलेली आहे। मंत्रीपद ज्यांना मिळालं त्यांच्या फटाक्यांपेक्षा नाराजांचे बार हे जास्त मोठ्याने वाजतायत। एक प्रथा असते की नवीन मंत्री झाल्यानंतर त्या मंत्रिमंडळाचे प्रमुख मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांचा परिचय सभागृहाला करून देत असतात। मला असं वाटतं की ही पहिली वेळ असेल की ज्यांच्यावरती ढीगभर पुरावे असल्याचे पुरावे घेऊन आरोप केले, अनेकांवरती बरेचसे गंभीर आरोप केले गेले, त्यांच्यावरती ईडी इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या, त्यांचा सगळ्यांचा माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांचे सन्माननीय सहकारी म्हणून राज्याचे मंत्री या नात्याने ओळख करून द्यावी लागली, परिचय करून द्यायला लागला। हे कोणतं सरकार आहे, कसं सरकार आहे? आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी एक काळ असा होता की आपद धर्म काय शाश्वत धर्म शाश्वत धर्म असं काही झालं तरी आम्ही हे करणार नाही ते करणार नाही, त्यांच्या मांडीला मांडी लावून त्यांना बसावं लागतं। हा कोणता धर्म आहे हे तेच जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील। थोडक्यामध्ये राज्याच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर जे प्रश्न घेऊन आम्ही सगळेच जण लढलो, ठीक आहे, आम्हाला सरकार स्थापन करता आलं नाही, त्यांनी सरकार स्थापन केलं। आता माझी मागणी अशी आहे की प्रत्येकाने आपापल्या जाहीरनाम्यामध्ये आमचं सरकार आलं असतं तर आम्ही केलं असतं। या सरकारने एक योजना जाहीर केली होती, लाडकी बहीण। आता लाडक्या बहिणीपेक्षा लाडके आमदार ज्यांना मंत्रिपद मिळालेत आणि नावडते आमदार अशीच चर्चा जास्त सुरू झालेली आहे। त्या लाडक्या बहीण योजनेचे पहिल्या 5 महिन्याचे मला असं वाटतं पैसे हे माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा झाले, जवळपास 7,500 रुपये हे जमा झाले। दरम्यान निवडणूक आयोगाच्या माध्यमातून असं मला वाटतंय की पुढचे पैसे वाटायला लागू नये म्हणून या सरकारने स्थगिती आणली। आता निवडणूक झालेली आहे, आचारसंहिता संपलेली आहे। जसं निवडणुकीच्या आधी महिलांची मतं मिळवण्यासाठी ही योजना आणली गेली आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले गेले, ती योजना तात्काळ सुरू केली गेली पाहिजे। आणि 1500 नव्हे तर हेच महायुती म्हणाली होती की 2100 ते 2100 रुपयांनी जो काही बॅकलॉग राहिला असेल 1-2 महिन्याचा आणि पुढचा 3-4 महिन्याचा असा धरून हे पैसे तात्काळ त्याच्यामध्ये परत आवडती नावडती बहीण न करता हे खात्यात जमा झाले पाहिजेत। कारण मधल्या काळात मी बातम्या वाचल्या की आता निकष लावणार, म्हणजे एका घरात एकाच महिलेला मिळणार, मग अमुकच बघणार तमुकच बघणार। हे सगळे मी म्हणेन जे काही डाव होते ते डाव आता उघडे झालेले आहेत। तुम्ही आता बहिणीमध्ये आवडती नावडती बहीण अशी करू शकत नाही, करता कामा नये। जसं तुम्ही गेल्या वेळेला कोणतेही निकष लावले असतील किंवा नसतील, ज्या महिलांना लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत पैसे दिले, हे पैसे आता हे निकष बाजूला ठेवून 2100च्या तुम्ही जे म्हणता वाढतं तुमचं प्रेम आहे त्याप्रमाणे हे पैसे तात्काळ माझ्या आणि आपल्या बहिणीच्या खात्यात जमा झाले पाहिजेत। बाकी राज्यपालांचं अभिभाषण मी काय त्यावेळेला उपस्थित नव्हतो, पण त्याची प्रत आज मी वाचली, त्याच्याबद्दल आमचे सगळेच आमदार सभागृहात बोलतील। पण एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते की राज्यपाल महोदयांनी माझं सरकार म्हणून जे काही भाषण केलं त्याच्यामध्ये
पर्यावरणाबद्दल एक पुसटचा उल्लेख आहे की त्यांनी काय ती समिती नेमलेली आहे. आता त्या समितीत खरंच कोण असणार आहेत? पर्यावरण तज्ज्ञ असणार आहेत का? हे पर्यावरण तज्ज्ञ नेमका कसला अभ्यास करणार आहेत? आणि या पर्यावरण तज्ज्ञांनी केलेल्या सूचना हे राज्यपालांचं सरकार ऐकणार आहे का? कारण आज मी आपल्याशी बोलताना एक बातमी आलेली आहे मुंबईच्या संबंधात की जसं आरे कारशेडसाठी झाडांची कत्तल केली गेली, ह्याच्यामध्ये कुठे पर्यावरण यांना दिसलं नाही, तसंच आता दुसरी कारशेड होते त्याच्यासाठी 1400 झाडांची कत्तल केली जाणार, डोंगरीची कारशेड. तर त्या कत्तली मागे किंवा कत्तल ही पर्यावरणाची तज्ज्ञांची समिती होऊ देणार आहे का? हे असे अनेक प्रश्न आहेत. त्याच्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल, महिलांच्या सुरक्षेबद्दल राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणात कुठे मला काही तसं दिसलं नाही. तर या महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यपालांचं सरकार काय करणार आहे हे कुठेही मला तरी त्याच्यात काही आढळलं नाही. आणि आता मी सभागृहात होतो, सभागृहातून निघताना आपले माननीय सदस्य कोण त्यांनी कालची एक घटना सांगितली की एका फोटोग्राफरच्या स्टुडिओत एक मास्क लावून कोणतरी गेला, रिव्हॉल्वर लावून त्याला लुटलं आणि त्याची दखल आज सकाळपर्यंत तरी पोलीस स्टेशनने घेतली नव्हती. मधल्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. त्याच्याबद्दल हे सरकार काय करणार आहे? आणि मुळामध्ये अधिवेशन सुरू झाले पण हे बिनखात्याचे मंत्री अद्याप खाते वाटप झालेले नाहीयेत. ही नेमकी जबाबदारी कोणावर आहे? काय आहे? का नुसतं एक गंमत म्हणून हे अधिवेशन घेतलं जाते? असं जर का असेल तरी लोकशाहीची थट्टा आहे. मला असं वाटतं की लवकरात लवकर खाते वाटप व्हायला पाहिजे होता. कारण एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर एकतर मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी किंवा मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी वेळ लागला, मंत्रिमंडळ विस्तारासाठी वेळ लागला, विस्तार झाला तरी देखील अजूनही खाते वाटप झालेलं नाही. कोणताही मंत्री कोणत्याही प्रश्नाला उत्तर देतोय, काय चाललंय काय कळत नाही. आणि मग हे अधिवेशन घेतलं कशाला, हाच एक मोठा प्रश्न आहे. तर असे अनेक प्रश्न मनात घेऊन आपण सगळे या अधिवेशनाला सामोरे जातो आहोत. मला जे काय वाटलं ते मी बोललो. आणखीन काय तुम्हाला विचारायचं असेल तर विचारा, मी त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न. सभागृहात मी आता जनतेच्या सभागृहात हे प्रश्न मांडलेले आहेत आणि जनतेच्या सभागृहात मी प्रश्न मांडलेले आहेत. मी सांगितलं की माझ्या पक्षाचे सगळे माझे सहकारी हे तिथे आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न हा अगदी पक्षाचा प्रमुख तिकडे मांडतोच असं नाहीये. त्याच्यामुळे जसं आता मोदीजी खासदार पण आहेत ना, किती वेळा असतात सभागृहात, किती वेळा. हो मग तसंच आहे ना, पंतप्रधान आहेत पण खासदार नाही आहेत का? मग त्यांना विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तर ते त्यांना देणं बंधनकारक आहे की नाही? तर असे बरेच विषय. आपले 20 आमदार आहेत, कशा प्रकारे फडणवीसांसमोर 20 काफी आहे. विरोधी पक्ष अजून काय ठरवलं नाही, विरोधी पक्ष नेता कोण असणार आहे हे अजून ठरवलं. मुख्यमंत्री पदाला वेळ लागला असेल तर विरोधी पक्ष नेता ठरवला, अधिक थोडा वेळ घेतला तर काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही वारंवार फडणवीस नाही, भुजबळांचं काय? छगन भुजबळ नाराज आहेत आणि पुन्हा एकदा राजकीय भूमिका वेगळी घेण्याचा तुम्ही तुमच्याकडे आले तो स्वागत परत नाही. असं जे काय घडलं बघा, असं त्यांनी काय बोलल्यानंतर मी उत्तर देईन. आपण कशाला त्याच्यावरती बोलायचं? काय घडलं भुजबळांच्या बाबतीत? भुजबळांच्या बद्दल मला फार वाईट वाटलं आणि असं अनेक जणांच्या बद्दल मला वाईट वाटते आतून की एका अपेक्षेने तिकडे गेले होते तरी काही जणांना बरं घट्ट झालेलं जॅकेट का आता तरी घालायला मिळालं, अशी काही जणांची जॅकेट अजूनही वाट बघत असतील. त्या सगळ्यांबद्दल मी काय व्यक्त करतो, सहानुभूती व्यक्त करतो. आणि म्हणून असं म्हटलं की हा लाडका आमदार ही किंवा लाडकी माणसं असं काही योजना सरकारची आहे का? भुजबळ असं म्हणतायत, जहा नाही चैना वहा नाही रहना. काय झालेलं आहे की या सरकारची झाली दैना, त्याच्यामुळे तिकडे काही चैना महिना काही होणार नाहीये. तर वहा नाही रहना हे त्यांचं योग्य आहे. एक बाब म्हणजे या अधिवेशनामध्ये गंभीर बाब बघायला मिळत आहे. 2023 पर्यंत या पासेसवरती राजमुद्रा असायची, परंतु आता जे पासेस वितरित करण्यात आले प्रेसवाल्यांना किंवा सर्वांना, यातून राजमुद्रा गायब आहे. या संदर्भात तुमचं काय? हे सगळे आपल्या लोकशाहीचे म्हणा, संविधानाचे म्हणा आणि आपल्या कारभाराचे धिंडोडे निघतायत. मी काल ऐकलं की लोकसभेमधलं त्या संसद परिसरातलं बांगलादेशाचं युद्ध, त्यावेळेला त्यांच्या काही सह्या झाल्या होत्या, तो फोटो सुद्धा उतरवला गेला.
आता तो फोटो का उतरवला हे आपल्या देशाचं शौर्य होतं ना. ते काही आपले सैनिक तिकडे शहीद झाले, त्याच्यानंतर आपल्या हिंदुस्थानने पाकिस्तानवरती तोंडी नव्हे तिकडे जमिनीवरती मिळवलेल्या त्या विजयाचं शौर्याचं प्रतीक होतं. तोंडी बोलणारे खूप आहेत, हम पाकिस्तान में घर में घुसकर मारेंगे, अरे मारेंगे कसले, जाकर केक खा के आते, पाकिस्तान में घुसेंगे और केक खा के आएंगे. पण तेव्हा पाकिस्तान म्हणजे आत्ताचा बांगलादेश जेव्हा पाकिस्तान होता तेव्हा पाकिस्तानात आपल्या हिंदुस्थानच्या फौजा इंदिराजींनी घुसवल्या होत्या आणि त्या घुसवून बांगलादेशाला वेगळं केलं होतं, स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं आणि पाकिस्तानावरती विजय मिळाला होता. त्या विजयाचं प्रतीक असलेला तो फोटो काढून तिकडे कोणाचा फोटो लावणार आहात? आणि ते जर का ही लाज लज्जा शरम जर का या सरकारला नसेल, या म्हणजे इथल्या काय तिथल्या काय, तर या राजमुद्रेचं काय? राजमुद्रा ही असलीच पाहिजे. फडणवीसांच्या सरकारचा ईव्हीएम असा उल्लेख करतात, मी नाही, जनता म्हणते. पण फडणवीसांनी त्यावर प्रत्युत्तर दिलेलं आहे. ते म्हणतात येस आमचं ईव्हीएम सरकार आहे, पण ते एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र, मशीन, एव्हरी वोट फॉर मशीन, महाराष्ट्र, मशीन, एव्हरी वोट फॉर मशीन असं आहे ते. उद्धव साहेब बीड आणि परभणी अजूनही अशांतता आहे, संवेदनशील विषय. त्याच्याबद्दल खरं म्हणजे सभागृहात आता आम्ही विषय मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु मग सभापती महोदयाने सांगितलं, कारण कोणी उठून उत्तर देत होतं, काय जबाबदारी कोणावर आहे की नाही, गांभीर्य कोणाला आहे की नाही, आणि ते तशी उत्तर आम्हाला ऐकायची नाहीयेत. आणि म्हणून आम्ही तो विषय मांडल्यानंतर मग सभापती महोदयांना सांगावं लागलं की मुख्यमंत्र्यांना आम्ही आमंत्रित करते. आता बघू मुख्यमंत्री येतील सभागृहात, पण त्याच्याही पुढे जाऊन की आता एवढे दिवस झाल्यानंतर आज मुख्यमंत्री उत्तर देणार असतील तर तिकडे कारवाई कधी होणार? आमचे विरोधी पक्षनेते आमदारच तिकडे जाऊन आले, त्या कुटुंबियांना पण भेटून आले, पण अजूनही त्या लोकांना न्याय मिळत नाहीये. आणि न्याय मिळणं ही घटना घडल्यानंतरची गोष्ट असते, मुळात ही घटना घडू कशी शकली आणि त्याच्यावरती सरकार काय करणार आहे? माळगी नगर एरिया बोलतो हा, माळगी नगर एरियात नागपूरचा हे हिवाळी अधिवेशन सुरू आहे, परंतु माळगी नगर एरियात जो आपला शिवसैनिक म्हणून जो आहे मुन्ना तिवारी, हा महानुभाव पंथाच्या मंदिरावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करतो. मुन्ना नाही, मला नाही माहिती काय. वन नेशन वन इलेक्शनच्या बद्दल आता सध्या देशात जे काय चाललेले ते सगळे विषय, जसं अदानी आहे, इतर काही गोष्टी आहेत, ह्याच्यावरनं दिशाभूल किंवा लक्ष भरकटवण्यासाठी हा विषय आणला जातोय. वन नेशन वन इलेक्शनच्या आधी निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पारदर्शक झाली पाहिजे. आणि माझं तर मत सरळ आहे की निवडणूक आयुक्त सुद्धा निवडणुकीतून निवडले गेले पाहिजेत. कारण निवडणूक आयुक्त हे नेमले जाणार असतील आणि ते जर का आम्हाला निवडणुकीचे कायदे शिकवणार असतील तर ती प्रथा योग्य नाही. आणि अशा व्यक्तीच्या आधिपत्याखाली वन नेशन वन इलेक्शन होता कामा नये. पहिल्या प्रथम निवडणूक आयुक्तांना सुद्धा निवडणूक प्रक्रियेतून त्यांना निवडण्याची प्रक्रिया झाली पाहिजे. मग कोणाची मतं घ्यायची, कशी घ्यायची हे ठरवावी लागेल, पण निवडणूक आयुक्त सुद्धा मुळामध्ये निवडून आला पाहिजे, तरच त्याला निवडणूक आयुक्त मानलं गेलं पाहिजे. आणि ही जी काही शंका आहे, एकदा जर का यांना वाटत असेल की एव्हरी वोट फॉर अमुक, एव्हरी वोट, मग तुम्ही का बॅलेट पेपरवरती एका साध्या गावाचं मार्केटवाडीमध्ये बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यायला तुम्ही का घाबरता? जर का सगळ्यांनी मतं तुम्ही म्हणता तसं महाराष्ट्रासाठी दिले, अमुक दिले, तमुक दिले, मग तीच मतं त्या बॅलेट पेपरने येतील ना. आता काय होतंय की ईव्हीएम मध्ये मी काही टेक्निकल असं काही हे नाहीये, तज्ज्ञ नाहीये, परंतु पूर्वी मी बॅलेट पेपरवरती मतदान केलेलं आहे, आपल्यापैकी काही जणांनी केलेलं असेल. लोकशाहीमध्ये मी मत कोणाला देतो आहे आणि माझं मत कुठे जाते हे शेवटपर्यंत मला कळलंच पाहिजे. तो अधिकार आता माझा हिरावून घेतलेला आहे. कारण निवडणूक प्रक्रियेमध्ये बॅलेट पेपरवरती मी जेव्हा शिक्का मारायचो तेव्हा मला कळायचं की मी या व्यक्तीला या निशाणीवरती शिक्का मारलाय आणि तशीच घडी पडून ती बॅलेट पेपरमध्ये जायची. आता मी बटन जरूर दाबतोय, दिवा नक्की लागतोय, ती मला एखाद्या झू मध्ये दाखवत तशी माझी रिसीट दाखवता तुम्ही, ती कुठे जाते ती कळत नाही, ती मोजली जात नाही. आणि मत रजिस्टर कुठे झाले, कारण मत ते मोजलं जाते, व्हीव्हीपॅटच्या रिसिटीवरचं मत मोजलं जात नाहीये, त्याच्यामुळे ते मत कुठे नोंदलं गेले हे मला कळत नाहीये. त्याच्यामुळे मुळामध्ये मला असं वाटतं की लोकशाही किंवा मतदानाची प्रक्रिया आहे ही पारदर्शक असली पाहिजे आणि ती पारदर्शक झाल्याशिवाय वन नेशन वन इलेक्शन होता कामा नये. कारण आता जे काय महाराष्ट्रात घडलंय ते महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला पटलेलं नाही आणि हे पटलेलं नसताना त्याच्या डोक्यावरती निवडणुका अशा पद्धतीने लादू शकल्या जात नाहीत. विरोधी पक्ष केवळ विरोध करण्यासाठी नाहीये, ही जनतेची मागणी आहे.
माझं काय मत आहे की आता मार्केटवाडी किंवा आणखीन काही गोष्टी आहेत तिकडे त्यांचं काय मत आहे की आम्हाला बॅलेट पेपरवरती द्या ना आमच्या मत. तुम्ही तिकडे जर